नमः श्री गुरुदत्तं दत्तदेवं जगद्गुरुं निष्कलं निर्गुणं वन्दे श्री दत्तात्रेयं नमोस्तुते। आदिवंदन त्रिनंदन श्री दत्तराज बर्वा तारी जीवा दुस्तरी भक्ताचा प्रतिपाल तू करी सदा अनंत विघ्ने दर्शनता प्रयुक्त हरती संबोधिता वर्षवी करुणामी तुझ प्रार्थितो श्री दत्त यावे आता। वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानंदनं कृष्ण वंदे शैलाद्रिशिखरी रम्यं अनुसूयात्रि नंदनं तं वंदे परमानंदनं श्री दत्तात्रेयं। फलस्थलजातं धारावत्यानिवासिनं नौम्यहं चक्रपालितं जनकादी जनंदनं नेमांबोदर संभुतं कानवारतीतनायकात् प्रभु नमामि गोविन्दं जीवा विद्यावर्धकं। पुत्र विशालदेवस्य नित्यमुक्ति प्रदायक मालदी परमानंद वंदे श्री चक्रधर दत्तात्रेय महाराज गोपाल कृष्ण भगवान श्री चक्रपाणी महाराज गोविंद प्रभु महाराज भगवान श्री चक्रधर स्वामी दत्त दिगंबरा यावे दयाळा भेट मला द्यावे। दत्त दिगंबरा यावे दयाळा भेट मला द्यावे। दिगंबरा यावे दयाळा भेट मला चंद्र भगवान की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की चार मधला पाहू। गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला
गोपाला गोपाला गोपाला जय मधुनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला कृष्ण भगवान रूप पाहता नयनी सुख झालं हो जीवनी रूप पाहता नयनी सुख झालं हो जीवनी सुख झालं हो जीवनी
हॅलो हॅलो एक मिनिट. या कार्यक्रमाकरता उपस्थित सन्माननीय टेकाडी निवासी पोलीस पाटील कुरटकर साहेब कीर्तनकार दादांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गंधाक्षता लावा. महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि तसंच या मंडळात असणाऱ्या प्रत्येक कलाकारांचे स्वागत सन्माननीय घनश्यामभाऊ खांडेकर हे आर्गन मास्टर यांचे स्वागत करेल. त्याचप्रमाणे तबल मास्टर यांचे स्वागत सुभाषरावजी वासनिक करतील अश्मित चव्हाण परिवारातर्फे विनंती करीत आहेत. त्याचप्रमाणे या मंडळातील टाळकरी अभिजित दादांचे हार टाकून स्वागत करतील सन्माननीय ठाकरे साहेब, कन्नड निवासी ठाकरे साहेब. त्याचप्रमाणे शेखर दादांचे स्वागत सन्माननीय कन्नड मंडळाचे अध्यक्ष गिरीश साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करत आहोत. अपुऱ्यामुळे ते तिथं समोर बसले. जागा आहे म्हणतात. सुभाषराव पाहा सुधाकर या. वाढवा ना लोक, वाढवा ना, बोलवा ना, बोलवा लोक कोण आहेत ते, कोण लोक. या लवकर या. ज्ञानेश्वरजी ठाकरे तुम्ही काय तिथंच बसता का? बरं बस, आस्वाद घ्या. आपुला तो एक देव करुणी घ्या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. वीर जीवा सुख लोय. वीर जीवा सुख लोय. वीर जीवा देव करुणी घ्यावा. आपुला तो एक 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 देव करुणी घ्यावा. आपुला तो रती माई के दुःखाची जनिती. रती माई के दुःखाचे जनिती. आई आदिती अवसानी. आई आदिती आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा.
अविनाश करी आपुले सरे का मरण्याची सर सरे का मरण्याची आदि कारण श्री दत्तात्रय प्रभू महाराज शैलांचलाचे फुलके जयाचे प्रभा मंडळ भांके तोझ दत्तुलल्लाट फळके तया नमस्कार असे पत्रिकेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा पंचकृष्ण पूजन सोहळा उपहार महोत्सव दरवर्षी होत असतो त्याप्रमाणे यावर्षी देखील चौथ्या वर्षामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करते मानवा पंथाबद्दल ज्यांना आदर आहे, मानवा पंथाबद्दलची आवड आहे, परमेश्वराबद्दल परमेश्वर समजून घेण्याबद्दलची त्यांची जिज्ञासा आहे, असे आमचे आदरणीय श्री प्रशांत भाऊ चव्हाण आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित परमपूज्य परम आदरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय पूज्य महंत आदरणीय माधवराज बाबाजी चिरडे
ज्यांनी या ठिकाणी झालेल्या धर्मसभेचे अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं, परमपूज्य परम आदरणीय परम सद्ध्येय पूज्य श्री अजय दादाजी वाकीकर, त्याचप्रमाणे परमपूज्य परम आदरणीय सद्ध्येय पूज्य श्री उधरा दादाजी वाकीकर, परमपूज्य परम आदरणीय परम सद्ध्येय पूज्य श्री केशराज दादाजी कन्हान, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय सद्ध्येय श्री सुदाम दादाजी कवीश्वर, परमपूज्य तपस्विनीजी पुष्पाताई कन्हान, त्याचप्रमाणे या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर जे आपल्याला हा आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्राला जे दाखवित आहे, परमपूज्य परम आदरणीय परम सद्ध्येय परम प्रीती यूट्यूब चॅनल मोरारी दादा उर्फ आपण त्यांना कापसे दादा म्हणायचो, असे आदरणीय दादाजी ज्याने सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचालन केलं, असे आमचे डॉक्टर ढोके साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी जो कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे प्रशांत दादाजी चव्हाण, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले घनश्यामजी खांडेकर, नानाजी भाऊ, सुधाकर भाऊ, सुभाष भाऊ, त्याचप्रमाणे नाव परीक्षित भाऊ, सुंदर अशा प्रकारचे तबला वाजत नाही परंतु त्यातून बोल काढतात असे आमचे परीक्षित दादा, त्याचप्रमाणे ऑर्गनवर सुंदर अशा प्रकारची साथ देत असलेले मनीष भाऊ कुरटकर, त्याच्याप्रमाणे दुसरे कुरटकर प्रकाश दादाजी कुरटकर, शेखर दादा, अभिजित भाऊ कुरटकर, सर्व टेकाडी मंडळ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नाना भाऊ सुधाकर यांचा मी नेहमी आता परिचय तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, डबल परिचय करून काही काम नाही. सुभाष भाऊ, आमचे खांडेकरजी इकडे बसले, आमचे आम्ही बाबाजी म्हणतो, ठाकरे बाबाजी, ज्यांनी माझं स्वागत केलं. पोलीस पाटील आहेत, धन्यवाद सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित सर्व भिक्षुक मंडळी, तपस्विनी, आया भगिनी, वास्तविक पाहिजे तुमच्या समोर मला माझ्याजवळ बोलण्याला काही नाही आहे, कारण बाबा मंडळी सांगत असतात, ऐकत नसतात, परंतु आमचे प्रशांत दादाजी चव्हाण यांनी काजवा म्हणून मला या ठिकाणी उभं केलं. काजवा असतो, थोडासा लाईट पडतो त्याचा, परंतु त्याला थोडस उंचावर ठेवलं तर थोडासा लाईट पडतो, आणि म्हणून त्यांनी मला ही सेवेची संधी दिली. मला वाटते त्यांच्या इथला हा कार्यक्रम माझ्या कीर्तनाचा दुसरा आहे. पहिल्या वर्षीला सुद्धा माझा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता. आदरणीय श्री सुधाकरजी मेंगर पाटील महाजन करंबाडचे ते सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये होते. त्यांचा आमचा सुद्धा खूप असं चांगल्या प्रकारचं जमतं असो, आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता कार्यक्रमाला पहिलेच तो उशीर झाला आहे आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. गोड भजनानं आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा. इकडले बसले खुर्चीवर बसलेले सगळेजण भजन करा आणि कार्यक्रमाला सुरुवात. श्री दत्त जय दत्त बोल बोल जय दत्त श्री दत्त बोल बोल जय दत्त बोल बोल जय दत्त श्री दत्त बोल सबका रखवाला श्री दत्त बोल, सबका रखवाला श्री दत्त बोल, सबका पालनहारा श्री दत्त बोल, सबका पालनहारा
या ठिकाणी उपस्थित असलेले चेंडकापूर येथील वासनिक परिवार, त्या वासनिक परिवाराने या ठिकाणी चिठ्ठी दिली. हिरव्या रंगाची होती, 100ची नोट होती. 100ची नोट होती, ते इथं ठेवली पण गायब झाली. आता खाली पडली, लय पाहिलं यांनी, दिसत नाही. 100ची नोटी होती आणि खिशातही नाही ठेवली, इथं ठेवली, त्याच्यावर ठेवलं ते मोबाईल, तरी उठून पळाली. गोपाल कृष्ण भगवान जाऊ दे, आता त्याला काही शोधू नका. आता तो अभंग या ठिकाणी घेतला. देहूचे राहणार संत शिरोमणी ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला कळस. आणि संत तुकोबारायांचा अभंग आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये, त्याच्याशिवाय जीवाला सुख नाहीये, असा तो अभंग 4 चरणाचा अभंग या ठिकाणी तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. हा अभंग काय निवडला मला समजलं, या ठिकाणी 2-3 घराचे फक्त उपदेशी आहे, बाकी अन्य संप्रदायाचे लोक आहे आणि ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, सर्वांना चालतं. आणि म्हणून या ठिकाणी महानगाव पंथाचा अभंग न घेतो, आम्ही तुकोबाराचा अभंग घेतला. वास्तविक पाहता आपल्या महानगाव पंथातले चिंतनी जनक ज्याला म्हणतात, परमपूज्य आचार्य श्री बाबुळगाव बाबाजी शास्त्री तुकोबारा पदवी दिली. मग त्याला ज्ञानोबा राय तुकोबा राय पदवी दिल्या जातो, तर आपल्याला अभंग घ्यायला काही हरकत नाही. आणि म्हणून वास्तविक पाहता अभंगाला महत्व नाही, तो अभंग सोडवतो कसा याला महत्व आहे. विषय व्यवस्था करू जाणे तयाशी सांगून ऐकून. विषय व्यवस्था करता आली पाहिजे, ज्याला विषय व्यवस्था करता येत नाही त्याला काही बोलू नये. आणि म्हणून आजचा अभंग त्याला लवकर मला समोर जायचं आहे. अभंग असा आहे, आपुला तो एक देव करुणी जावा, आपुला तो एक देव करुणी जावा, आपुला तो एक देव करुणी जावा, तुझे विन जीवा सुख लोय, तुझे विना देवा सुख लोय, आपुला तो एक देव करुणी जावा, आपुला तो एक देव करुणी जावा, देव करुणी जावा, देव करुणी जावा. उपस्थित या ठिकाणी टेकाडी मंडळ आणि हे सर्व मिश्र मंडळ या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजून द्या. त्याप्रमाणे आपला हा कार्यक्रम तुम्ही सर्व लोक त्या YouTube चॅनल मध्ये दिसणार. आणि असं आमच्या कापसे दादासाठी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजून द्या. आणि त्याप्रमाणे सुंदर अशा प्रकारचं ज्यांनी साऊंड सिस्टीम दिली आपल्याला, ज्याच्यावर हा कार्यक्रम आधारलेला असतो, म्हणून साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कार्यक्रमाला सुरुवात. आपुला म्हणजे आपण, आपुला म्हणजे आपण, आपुला तो देव एक करुणी घ्यावा. या ठिकाणी पूज्य महंत श्री शिर्डी बाबाजी या ठिकाणी उपस्थित झाले. वास्तविक पाहता तुम्ही समोर बसले, असं दंडवत प्रणाम. सर्व या ठिकाणी ज्यांनी पंचोत्तर उपहार हा जो विधी आहे ज्यांनी मार्गदर्शन दिलं, असे परमपूज्य परम आदरणीय परम श्रद्धेय मनसर निवासी पूज्य महंत महाराज बाबाजी कारंजेकर, त्यांच्या माध्यमातून या पंचोत्तर उपहार सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे, संपलेला आहे. आणि त्यांच्या मार्गातील सुद्धा 10-12 मंडळी सुद्धा या ठिकाणी बाबांनी पाठवलेली आहे. त्यांना सर्वांना दंडवत प्रणाम. जेवढे भिक्षुक मंडळी, बाबा मंडळी, सर्वांना दंडवत प्रणाम. माझे गुरुवर्य ज्यांच्यापासून मी उपदेश घेतला
माझे गुरुवर्य म्हणजे महाराष्ट्राधिकरण परमपूज्य परम आदरणीय परम सत्यय प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय आचार्य पूज्य महंत श्री कल्लूरकर बाबाजींचा मी शिष्य आहे, म्हणजे शेवलीकरांचा मी शिष्य आहे. असो, कासारगोडीला महावाक्याचं प्रवचन झालं त्यावेळी मी तिथं उपदेश घेतला. सर्वांना दंड प्रणाम. आणि म्हणून कसं आहे, आजचा हा सर्वज्ञ श्री चक्रधर गोविंद स्वाधनदाता परब्रह्म परमेश्वर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या माझ्या कीर्तन सोहळ्याचे. म्हणून दत्तात्रया करो दत्तात्रया करू प्रथम नमन दत्तात्रया करो दत्तात्रया करो प्रथम नमन दत्तात्रया करो दत्तात्रया करू प्रथम नमन पंचकृष्ण दुसरे नमन पंचकृष्ण दुसरे नमन पंचकृष्ण दुसरे नमन पंचकृष्ण ज्याच्या कृपा ज्याच्या कृपादाने कीर्तन विस्तारो ज्याच्या कृपादाने कीर्तन विस्तारो ज्याच्या कृपादाने कीर्तन विस्तारो माझा चक्र धरू माय बाबू 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 दत्तात्रया करू दत्तात्रया करू आता उपस्थितांसाठी बाबा मंडळीसाठी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हे पायावरी मस्तक हे पायावरी या मानव पंथाच्या या पंथीय संतांच्या या मानव संतांच्या या पंथीय संतांच्या या मानव संतांच्या या पंथीय संतांच्या मस्तक हे पायावरी या मानुभाव पंथाचा या मानुभाव पंथाचा या पंथीय पंथाचा सर्व संत मंतांना विनम्र अंतकरणातून दंडवत करून सांगतोय की आपुला तो एक देव करून घ्यावा. देव किती आहे? देव किती आहे? समर्थ रामदास सांगतात देवाबद्दल, बहुत देव सृष्टीवरी त्याची गणना कोण करी, एक देव तो कोणे परी ठाई पडेना. देव झाले उदंड देवाचे माजले बंड, भूता देवताचे थोतांड एकच झाले. एक निश्चय तो ऐसा मुख्य देव तो आहे कैसा, नाना देवाचा वर्षा करू नये. जेने निर्मिले चराचर
त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखा. आणि म्हणून तो परमेश्वर आपल्याला पाहिजे. तो परमेश्वर पाहिजे. देव अनंत आहे, अनेक आहे. मग खरा परमेश्वर तो कोणता आहे? तो परमेश्वर आपल्याला निवडायचा. याच्यासाठी पाहिजे ध्यान, याच्यासाठी पाहिजे सत्संग, ज्ञान पाहिजे. ज्ञान कुठं भेटते? ज्ञान या बाबा मंडळीकडे भेटते. तो महाराज म्हणतात सद्गुरु वाचोनी सापळे ना सोये, सद्गुरु वाचोनी सापळे ना सोये, धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी. आणि लोकांना देवच समजला नाही, देव कळला नाही. मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात तरी लोकांना देव कळला नाही. तुकोबाराय म्हणतात तुका मन कैसे आंधळे जर, तुका मन कैसे आंधळे जर, तुका मन कैसे आंधळे जर, गेले विसरोनी खरा देवा, गेले विसरोनी खरा देवा, गेले विसरोनी. आणि म्हणून सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, करावे सुपाय आधी आधी, करावे सुपाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, करावे ते पाया आधी आधी, करावे ते पाया आधी आधी, करावे ते पाया आधी आधी. गुरु भरपूर आहे. जन्मल्यापासून गुरु होतात. गुरु अनेक आहे, गुरु अनेक आहे. सद्गुरु विरळे आहेत आणि जगद्गुरु त्याही पेक्षा कमी आहे. दत्तात्रय जगद्गुरु, जगद्गुरु क्वचितच आहे. गुरु अनेक आहे. ज्यांनी म्हटलं मी गुरु नाही केला, त्यानेही अनेक प्रकारचे गुरु केले आहेत. आणि म्हणून खरा गुरु शोधायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला साधू संतांकडे जावं लागेल. कारण संगत संतन की करणे, ओ संगत संतन के करणे, संगत संतन के करणे, तेरा जन्म सुधर जाएगा, तेरा जन्म सुधर जाएगा, संतन की करणे. ओ संगत संतन के करणे, ओ संगत संतन के करणे. कशासाठी संगत? कहा से आया क्या न किधर है, कहाँ से आया जाना किधर है, ये कछु मालूम तू कर ले. संगत संतन के करणे, संगत संतन के करणे, ओ संगत संतन के करणे. संगत संतन की करणे. संताचा संग आपल्याला पाहिजे जेव्हा आपल्याला ज्ञान निर्माण होईल. ज्ञान महत्वाचं आहे. नाही ज्ञानेनम सदृशम पवित्र मिहि विद्यते. मगाशी धर्मसभेमध्ये आलं, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना. अर्जुना, अरे ज्ञान रूपी अग्नीने सर्व कर्माचा नाश होतोय. म्हणून ज्ञानाला खूप महत्व आहे. जेवताना सुद्धा ज्ञान महत्वाचं. जेवताना सुद्धा ज्ञान
चालताना ज्ञान पाहिजे. मग अशी संविधानाबद्दल बोलले. ज्ञान बघा विचार आहे. टोलवर बोलले मग अशी डॉक्टर साहेब. आता ते इथं नाही, मी बोलणार नाही त्याच्यावर, असते तर बोललो असतो. आणि म्हणून ज्ञान हे अगदी महत्वाचं आहे. आणि ज्ञानासाठी जेवताना सुद्धा ज्ञान पाहिजे. इतर संप्रदायामध्ये महालक्ष्मीचा कार्यक्रम आहे, किती भाज्या असतात तुम्हाला काय माहित आहे? म्हणून आम्ही गेलोच नाही. महालक्ष्मीचा कार्यक्रम काही जातात, आमंत्रण असते द्यायला, या आमच्याकडे कार्यक्रमाला. ते म्हणजे मी आला म्हणून सध्या मी कामात आहे, येतो. मग त्याला माहित आहे आपण का कोणाला दिसलो, तिथे आपत आहे ना. आणि म्हणून ते म्हणते मग येतो. मग इकडे तिकडे पाहते, मांडव असतील तो इकडे तिकडे पाहते, चुपचाप आतमध्ये घुसते, रेटून खाते. आणि मग रेटून खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम मग याला येते. आणि मग याले का आपल्या जीवनात दुःखाचे झोडपे बसले. मग म्हणते काही नाही राजा, एवढं देवाचं करून माया मानलो असं कहू नये. तू चुकला कुठंतरी म्हणून तेव्हा माग असं आहे. आणि म्हणून अरे देवाची भक्ती आणि देवतेची भक्ती याच्यामध्ये भेद आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. ईश्वराची भक्ती करणं केल्यानंतर 3 दिवस खंड पडला, तुम्हाला देव काहीही म्हणत नाही, परमेश्वर काही म्हणत नाही. जीव हा चुकीचा पुतळा आहे, चुकतो आज ना उद्या घेईल. पण देवतेचं तसं नाही. देवतेचं काही वेगळंच आहे. देवतेचं कसं आहे, आज झाड कुटा, आज पाणी टाका, भजन करा. 1 दिवस का खंड पडला तर ते क्रोधायमान होते. ते काय होते? क्रोधायमान होते, आकस निर्माण होते त्या देवतेमध्ये. आणि म्हणून देवता निष्ठुरा, डांकिनी, वैरिणी म्हटलेलं आहे त्यांना देवतेला. आणि म्हणून त्या देवता तशा करतात. नाही तर देवता सुख देतात, देवता जीवही सुख देतात, पण कोणतं देतात? देवताही सुख देतात, पण कोणतं सुख देतात? देवता सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची. आपल्याला एवढंच घ्यायच आहे. देवता सुख करताय, पुढे काय दुःख हरताय. पण त्याच्या मनासारखं जर झालं नाही तर मग काय? वार्ता विघ्नाची. मग वार्ता विघ्नाची आहे. आणि म्हणून बरं, देवतेच गणपती बाप्पाची सोंड सरळ आहे का वाकडी आहे? वाकडी आहे. त्याची आरती बरोबर आहे. सोंडा वाकडा. थोडाच घेते बॉय, केरस टाकतो. सरळ सोंड, वक्रतुंड, त्रिनयना दास वगैरे वगैरे. सरळ सोंड आहे का वाकडी आहे? मग सरळ सोंड काय म्हणतात? तिच्याशाने आगे धकाय. मानवा पंथामध्ये असं जमत नाही. दाखव नाही तर सांगता, तर बाकी सांगू नको. गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्म प्रचिती जमली पाहिजे. ज्ञान अगदी महत्वाचं आहे. पिछेशाने आगे धकाय जमते काय? बापाने जीव कवा घालते? आजच्याच दिवशी. आजचे दिवस काय योग आला. मग बापाने जीव घालते. मग बापाने जीव घालते तर आता पंचवताराला आपलं ताट किती होतं? एवढं घोरांगे ताट. किती ताट? 5 नाही 6. खर्च देवासाठी 6 ताट. पदार्थ किती राहतात? मानभाच्या पंचवतारात आहे. अरे तिथं 16 राहतात, इथं किती राहते? अरे मार्केटले जेवढे असते तेवढे राहते. आणि सुकामेवा वगैरे वगैरे सगळे त्याच्यात असतात, मार्केटच्या पेक्षा जास्त असतात. आणि म्हणून आपण काय सांगू राहिलो होतो? देवता भक्ती सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची त्या ठिकाणी असते. आणि म्हणून सुख करताय, दुःख हरताय, त्याच्या मनासारखं झालं तर बरं, नाही झालं तर मग आपल्याला झोडपे दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण तिकडे जाऊ नये, त्यांच्यामध्ये
कारण आपला परमेश्वर कसा आहे, तो एक अनन्य भक्ती करून आपल्याला परमेश्वर आपला करून घ्यायचा आहे. तेव्हा कसं आहे, अनन्य चिंतयंतो मा ये जना पर्युपासते येषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् असे. आणि म्हणून आपली भक्ती काही निराळी भक्ती आहे आणि ती भक्ती देव काही वेगळे वेगळे मतांतर आहे. काही लोक म्हणतात सर्वात मोठं काय आहे, पृथ्वी. सबसे बड़ी क्या है, तो बोले धरती बड़ी है. दूसरा मंदिर है धरती काय की बड़ी, अरे वो तो शेष पर है खड़ी. तो बोले शेष बड़ा, तो बोले शेष काय का बड़ा, अरे वो तो शंकर जी के गले में पड़ा. तो बोले शंकर जी बड़े, तो शंकर जी काय के बड़े, अरे वो तो कैलाश में खड़े. तो बोले कैलाश बड़ा, तो बोले कैलाश काय का बड़ा, अरे उसे तो रावण ने 3 दफे उखाड़ा. बोले रावण बड़ा, रावण बड़ा, वो काय का बड़ा, अरे उसे तो राम ने पछाड़ा. तो बोले राम बड़े, अरे राम भी काय की बड़े, अरे सीता माई को शोधने वो तो लंका गए, अरे उसने लंका जला डाला. तो बोले हनुमान जी बड़े, हनुमान जी बड़े, अरे हनुमान जी काय के बड़े, अरे भगवान श्री कृष्ण ने तो उन हनुमान जी को अर्जुन के रथ पर किए खड़े. अरे म्हणून भगवंत श्री कृष्ण महाराज सबसे बड़े. म्हणून एकच देव आहे, तो कोणता, श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र येहो, एको मंत्रस्तस्य नामानि यानि, कर्मह्येकं दस्य देवस्य सेवा. देव एकच आहे. कोण, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, शास्त्र एकच आहे, देवकी पुत्र श्रीकृष्णाची गीता. शास्त्र एकच आहे, देवकी पुत्र श्रीकृष्णाची गीता आहे. एको देवो देवकी पुत्र येव, देव एकच आहे, तो कोणता, देवकी पुत्र श्रीकृष्ण. एको मंत्रस्तस्य नावानी, आणि मंत्र एक आहे, त्या श्रीकृष्णाचे नाम, आणि कर्म एक आहे, त्या श्रीकृष्णाची सेवा. आणि म्हणून आपल्याला तो परमेश्वर आपल्याला घ्यायचा आहे. आपण फक्त इकडे म्हणून आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. आपुला तो देव करून घ्यावा, आपुला तो देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे, तेने विन जीवा सुख नव्हे. आपुला तो देव करून घ्यावा, आपुला तो देव करून घ्यावा, आपुला तो देव करून घ्यावा. आपुला म्हणजे आपला, आपला जो तुम्ही आणि मी, आपल्या दोघांचा देव कोणता, तो एक देव करून घ्यावा. तिने विने जीवा सुख नव्हे. जर सुख पाहिजे असेल तर ते तुम्ही आणि मी कोण, मी कुठून आलो, मी कशासाठी आलो, हे आपल्याला इथं जिवंतपणे कळलं पाहिजे. जीव जाळे जेथे, जिवंतपणे कळले पाहिजे जेथे. आणि म्हणून आपल्याला इथं सगळं कळलं पाहिजे. याच्यासाठी अभंग आहे, तुकोबार आहे, म्हणतात आपुला तो. या अभंगामध्ये महानुभाव पंथाचं पूर्वी प्रकरण लोपलंय. हा जो अभंग आहे ना, या अभंगामध्ये पूर्वी नावाचं प्रकरण आहे. या तुकोबाराच्या अभंगामध्ये आपुला तो एक देव, आपुला तो उर्फ बोलले, आपुला तो एक देव करून घ्यावा. आमचे स्वामी सुद्धा म्हणतात, कवने करणे मंची जेना एके परमेश्वरे विन. एका परमेश्वराशिवाय जीवाचं मुंचन होत नाही. तो परमेश्वर आपल्याला शोधून घ्यायचा आहे. आणि इकडे काय म्हणतात, येरती दुःखाची जना, येरती
माई के दुःखाची जहाने नाही आधी नाही आधी आपला तुकोबाराय म्हणतात येरती माईके म्हणजे एका देवाला सोडून थोडं बारीक आहे का? तुकोबाराय म्हणतात येरती एका देवाला सोडून येरती माईके दुःखाची जनी तिथे दुःख देतात. चक्रधर स्वामी म्हणतात कौने करणे मुंचे जेना एके परमेश्वरे दिलं. एका परमेश्वराशिवाय जीवाचं मुंचन होत नाही आणि म्हणून तो परमेश्वर आपल्याला शोधायचा आहे. कारण जीवाच्या आणि देवतेच्या जीवाचं मुंचन होत अजिबात नाहीये. म्हणून आपण फक्त ब्रह्मा विष्णू महादेवामध्ये गुरफडलेलो. आपण काय करतो? ब्रह्मा विष्णू महादेव. ब्रह्म काय करतो? उत्पत्ती करतो. विष्णू काय करतो? पालन करतो. शंकरजी काय करतात? रक्षण करतो. संवाद करतात. तिघाकडे 3 काम आहे. तिघाकडे 3 काम आहे. या ठिकाणी एकदा संपो केला. या ठिकाणी संपो केला आणि हे तिघही संपावर गेले. तुमचं सांगतो बऱ्याचदा आपल्या म्हणजे